मुलांनो, हे इक्वेशन तुम्हाला नीट बघायचं आहे. 2x प्लस 3y इक्वल टू सपोज 7. आता हे इक्वेशन आहे कारण याला दोन साईड्स आहेत आणि ते इक्वल आहेत. म्हणजे मी हे जे वहीवर लिहिलेलं आहे पेजवरती, दिस इज कॉल्ड ॲन इक्वेशन बिकॉज इट हॅज टू साईड्स अँड टू साईड्स आर इक्वल. आता पहा, या इक्वेशनमध्ये तुम्हाला एक्स आणि वाय असे दोन लेटर्स दिसतात आहे. म्हणजे आपण याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणू शकतो. पण हे लिनियर इक्वेशन नाही आहे, कारण याच्यामध्ये लिनियर इक्वेशन आपण कोणाला म्हणतो? हे इक्वेशन जर असं असतं 2x प्लस 3y इक्वल टू 7 असं जर असतं तर पहा, दोन साईड्स आहेत, इक्वल आहेत, म्हणजे इक्वेशन झालं. एक्स आणि वाय दोन लेटर्स म्हणजे दोन व्हेरिएबल्स आहे. हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आणि इथे एक्सचा पॉवर 1 आहे आणि इथे वायचा पॉवरसुद्धा 1 आहे. मग जर व्हेरिएबलचे पॉवर्स 1 असतील तर आपण या इक्वेशनला लिनियर इक्वेशन असं म्हणतो. मग हे जे झालं, हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. पण इथे या इक्वेशनमध्ये एक्स आणि वाय हे जे व्हेरिएबल्स आहेत हे डिनॉमिनेटरमध्ये आहेत. आणि यांना हे आपल्याला असं डिनॉमिनेटरमध्ये चालणार नाही, आपल्याला यांना वर आणावं लागेल, न्यूमरेटरमध्ये आणावं लागेल. मग इथे हे 2 असेल आणि हा एक्स जर मी वर आणला तर हा एक्स, तुम्हाला हा लॉज ऑफ इंडायसेसमध्ये तुम्ही शिकले असाल, 1/x आहे. आणि या एक्सला जर मला वर आणायचं असेल तर इथे एक नियम असतो लॉज ऑफ इंडायसेसमध्ये की 1/a⁻m इक्वल टू a⁻m. म्हणजे जर हा a⁻m आपल्याला वर आणायचं असेल डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये, तर याचा पॉवर जो असतो, या पॉवरचं साईन बदलतं. इथे प्लस m असेल, इथे मायनस m होईल. आता इथे मी 1/x दिलं, एक्सला पॉवर नाही आहे म्हणजे 1 आहे. आणि हा एक्स जर मी वर आणतो म्हटलं तर हे होईल मग x⁻, इथे 1चं होईल -1. 1 आपण लिहित नाही, पण -1 आपल्याला लिहावं लागेल. आता हा नियम जर मी इथे लावला तर इथे हा 2 जर मी न्यूमरेटरमध्ये आणला तर मग हे होईल x⁻. इथे पॉवर नाही म्हणजे 1 आहे, हा 1चा इथे होईल वर आणलं याला तर -1 प्लस 3. वायलासुद्धा आपण जर वर आणलं तर वायला एक पॉवर आहे, तो 1चा आहे. 1 जो आहे तो -1 होईल, म्हणजे इथे होईल y⁻⁻1 इक्वल टू 7. म्हणजे हे इक्वेशन तर आहे, कारण याला LHS आणि RHS अशा दोन साईड्स आहेत, इक्वल आहे. म्हणजे इक्वेशन झालं. एक्स आणि वाय दोन लेटर्स आहेत, म्हणजे हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स झालं. पण हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स झालं, पण इथे एक्सचा पॉवर 1 नाही आहे, -1 आहे. इथे वायचा पॉवर 1 नाही आहे, -1 आहे. आणि व्हेरिएबल्सचे पॉवर 1 असतील वेगवेगळ्या टर्म्समध्ये तरच आपण त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतो. हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, पण हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. मग आता अशा टाईपचे जर आपल्याला इक्वेशन्स दिले असतील आणि आपल्याला हे विचारलं कुणी, किंवा आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे इक्वेशन जे आहे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का, तर हे इक्वेशन आहे कारण याला दोन साईड्स आहेत, इक्वल आहेत. म्हणजे हे इक्वेशन झालं. इफ टू साईड्स आर इक्वल देन इट इज कॉल्ड ॲन इक्वेशन. याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्ससुद्धा झालं. पण इथे जर मी एक्स आणि वाय जे आहेत हे डिनॉमिनेटरमध्ये आहेत, इथे लिनियर इक्वेशनमध्ये हे व्हेरिएबल्स जे आहेत हे डिनॉमिनेटरमध्ये असतील, त्यांना न्यूमरेटरमध्ये आणावं लागेल. न्यूमरेटरमध्ये एक्सला वर आणलं, एक्सचा 1 पॉवर -1 होईल, वायला वर आणलं, वायचा पॉवर होईल -1. म्हणजे मग हे लिनियर राहिलेलं नाही, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स राहिलेलं नाही. आता हे जे इक्वेशन तुम्हाला कोणी विचारलं की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का, तर हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे,
पण हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहे, कारण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिनियरमध्ये हे व्हेरिएबल्स जे आहेत हे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये चालणार नाहीत. जर व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरमध्ये असतील तर ते लिनियर इक्वेशन्स होणार नाहीत. मग आता हा एक्झरसाइज आहे 1.4. एक्झरसाइज 1.4मध्ये आपल्याला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायला दिलेले आहेत. एक्झाम्पल 1 पहा. याच्यामध्ये मी आत्ता जे इक्वेशन घेतलं होतं तशाच टाईपचं इक्वेशन आहे. 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77. नीट पाहायला तर तुमच्या लक्षात येईल हे जे व्हेरिएबल्स आहेत हे या इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये आहेत. मग लिनियर इक्वेशन्समध्ये हे व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला चालणार नाही. मग आता काय करायचं, यांना सॉल्व तर करायचं आहे आपल्याला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हटलेलं आहे, तर ह्यांना आपल्याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजे जसं आता हे जे इक्वेशन आहे 2/x + 3/y = 7, ह्या इक्वेशनला मला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स करायचं असेल, म्हणजेच याला मला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर ही पद्धत अशी असते की ह्या 2/x जो आहे याला लिहिल मी 2 × 1/x. म्हणजे 2/xला मी लिहिलं 2 × 1/x. 2 × 1/x म्हणजे होईल, हे बघा इथे न्यूमरेटरला तुम्ही मल्टिप्लाय कराल. 2 × 1 म्हणजे 2, मग 2 × 1/x म्हणजे झालं 2/x प्लस 3/y जे आहे याला लिहिल मी 3 × 1/y = 7. आता मी काय करेल, हा 1/x जो आहे याच्याऐवजी मी m ठेवतो आणि हा 1/y जो आहे याच्याऐवजी मी n ठेवतो. मग मी इथे लिहिल पुटिंग 1/x = m and 1/y = n in above इक्वेशन. म्हणजे या वर दिलेल्या इक्वेशनमध्ये मी 1/x = m ठेवतो आणि 1/y = n ठेवतो. तर हे इक्वेशन बनेल. मग मला भेटेल 2 इंटूला मी इथे आता मल्टिप्लिकेशनचं साईन लिहित नाही आणि 1/xला मी ठेवतो आहे m, म्हणजे 2 × 1/x म्हणजे 2 × m म्हणजे झालं 2m प्लस 3 × 1/y, 1/yला मी ठेवतो आहे n, मग 3 × 1/y म्हणजे 3 × n म्हणजे हे झालं 3n = 7. आता पहा, हे जे इक्वेशन आपल्याला दिलेलं होतं, जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होतं, लिनियर नव्हतं, त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता पहा, हे इक्वेशन मी असं कन्वर्ट केलं या फॉर्ममध्ये. इक्वेशन हेच आहे, याला या फॉर्ममध्ये आणलेलं आहे मी. तिथे व्हेरिएबल्स XY होते, इथे MN झाले. आता पहा, हे इक्वेशन आहे, याला पहा 2 साईड्स आहेत, LHS आहे RHS आहे, इक्वल आहे म्हणजे इक्वेशन आहे. याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत m आणि n, आणि mचा पॉवर 1 आहे आणि nचा पॉवरसुद्धा 1 आहे. म्हणजे हे झालं इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबल्स आहेत आणि व्हेरिएबलचे पॉवर्स 1 आहेत, म्हणजे हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर हे अशा टाईपचं जे इक्वेशन मला दिलं होतं ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स कशामध्ये होते, डिनॉमिनेटरमध्ये, त्या इक्वेशनला मी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये कन्वर्ट केलं. आता असं इक्वेशन जेव्हा आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये कन्वर्ट करतो तेव्हा त्याला म्हणतो आपण की या इक्वेशनला मी रेड्यूस केलं या फॉर्ममध्ये. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे जरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसेल तरी हे इक्वेशन जे आहे हे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये रेड्यूस करू शकतो, म्हणजेच कन्वर्ट करू शकतो. म्हणजे याला म्हणतात मग हे इक्वेशन आहे रेड्युसिबल टू, म्हणजे हे अशा टाईपचं इक्वेशन ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स कशामध्ये असतील, डिनॉमिनेटरमध्ये, याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये आणू शकतो. म्हणजेच आपण म्हणू की हे जे इक्वेशन आहे, दिस इक्वेशन इज रेड्युसिबल टू द फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे हे या इक्वेशनला मी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये रेड्यूस करू शकतो, म्हणजे कन्वर्ट करू शकतो. मग आता इथे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहेच, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत,
मग इक्वेशन म्हटलं तर सोल्युशन आलं. मग कुणी जर मला म्हटलं तर हे इक्वेशन सॉल्व करा, तर मला एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज काढाव्या लागतील ज्या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये जर मी टाकल्या तर एल एच एस आणि आर एच एस या दोन साईड्स इक्वल आल्या पाहिजेत. म्हणजे मी एक्स आणि या इक्वेशनला मला कोणी सांगितलं याला सॉल्व करा, तर मला एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज शोधाव्या लागतील ज्या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये टाकल्यावर एल एच एसची व्हॅल्यू आणि आर एच एसची व्हॅल्यू इक्वल येतील, म्हणजे जे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले क्रेमर्स रूल मेथडनी. लास्ट इयरला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला होते. त्याच्यामध्ये दोन मेथड्स होत्या. एक होती तुमची इक्वेटिंग द कोइफिशियंट्स मेथड आणि एक होती तुमची सबस्टिट्यूशन मेथड. तर आपण साधारणतः वर्ड प्रॉब्लेम वगैरे सोडवतो किंवा अशा टाईपचे ह्या एक्झरसाइज 1.4मध्ये दिलेले अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण सोडवतो, तेव्हा आपण त्यांना सॉल्व करण्यासाठी साधारणतः जनरल मेथड म्हणजे इक्वेटिंग द कोइफिशियंट्स ही मेथड आपण वापरत असतो. आपल्याला तशा 4 मेथड्स मागच्या वर्षीपासून माहिती आहेत, की एक मेथड आहे इक्वेटिंग द कोइफिशियंट्स सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची, दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड, तिसरी मेथड आहे आपण शिकलेलो क्रेमर्स रूल मेथड आणि चौथी मेथड जे आहे जी आपण मागे ठेवलेली आहे सध्या ती आहे ग्राफिकल मेथड. तर साधारणतः आपण जेव्हा इक्वेशन सायमल्टेनियस हे वर्ड प्रॉब्लेममध्ये वगैरे सॉल्व करतो, वर्ड प्रॉब्लेम सायमल्टेनियस इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स असतात वर्ड प्रॉब्लेम्स, त्या वर्ड प्रॉब्लेमनं सोडवताना सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सॉल्व करतो ती इक्वेटिंग द कोइफिशियंट ही मेथड घेऊन. आता हे जे एक्झाम्पल आहे एक्झरसाइज जो 1.4 आहे, या 1.4मध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायला दिलेले आहेत. पण ह्या सर्व सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये तुम्हाला व्हेरिएबल्स जे आहेत हे डिनॉमिनेटरमध्ये दिसतील. जसं पहा इथे व्हेरिएबल डिनॉमिनेटरमध्ये आहेत, इथे पण व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरमध्ये, इथेसुद्धा व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरमध्ये आणि इथेसुद्धा व्हेरिएबल्स आर इन द डिनॉमिनेटर. म्हणजे हे इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत, पण ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. पहिल्यांदा आपल्याला त्यांना ह्या इक्वेशन्सना लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये रिड्यूस करावं लागेल. म्हणजे हे व्हेरिएबल्स जे आहेत ते डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला चालत नसतात, आपल्याला त्यांना वर आणावं लागेल. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर हे जे इक्वेशन्स आहेत हे दोन्ही, समजा इथे मला सायमल्टेनियसली सॉल्व करायला सांगितलेलं आहे, म्हटलेलं पण आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स, पण मला हे जे इक्वेशन्स आहेत जे लिनियर जे इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहेत. म्हणजेच तेव्हा या एक्सला मी वर आणेल तर मला एक्सचा 1चा पॉवर -1 होईल, इथे वायला मी वर आणेल वायचा पॉवर 1चा -1 होईल. तर लिनियर इक्वेशनमध्ये हे जे व्हेरिएबल्स असतात त्यांचा पॉवर 1 आपल्याला हवा असतो, 1 शिवाय दुसरा चालत नाही. म्हणजे दीज आर द इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, बट वी कांट से देम लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर यांना पहिल्यांदा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल, म्हणजे रिड्यूस करावं लागेल, नंतर यांना सॉल्व करावं लागेल. आता पहा ह्या दोन इक्वेशनना सॉल्व करणे म्हणजे असं सोल्युशन शोधणे, म्हणजे एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज शोधणे ज्या या इक्वेशनमध्ये टाकल्यावर हे दोन्ही इक्वेशन्स सॅटिस्फाय झाले पाहिजे. म्हणजे या इक्वेशनमध्ये जर एक्स वायच्या व्हॅल्यूज मी टाकल्या तर याची एल एच एस आणि आर एच एस सारखी आली पाहिजे, आणि या इक्वेशनमध्ये सुद्धा मी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज टाकल्या तर याची एल एच एस आणि आर एच एस सारखी आली पाहिजे. यांना मला सॉल्व करायचं आहे, या दोन इक्वेशन्सना सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे. म्हणजेच मला एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज काढायच्या आहेत की ज्या या दोन्ही इक्वेशन्सना सॅटिस्फाय करतील. असं सोल्युशन मला शोधायचं आहे. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मला शोधणं आहे की ज्या इक्वेशनला काय करतील, सॅटिस्फाय करतील. बट या दोन्ही इक्वेशन्सना ज्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपल्याला पहिल्यांदा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये रिड्यूस करायचं आहे. म्हणजे हे जे इक्वेशन्स आहेत हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये रिड्यूस होऊ शकतात, म्हणून यांना आपण रिड्युसिबल इक्वेशन्स असं म्हणतो. यांना म्हणतो आपण इक्वेशन्स रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे हे असे इक्वेशन्स आहेत की जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये आपण रिड्यूस करू शकतो आणि मग त्यांना सायमल्टेनियसली आपण सॉल्व करू शकतो. तर इथे जे म्हटलेलं आहे आपल्याला सॉल्व एक प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे तो
फर्स्ट क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन फर्स्टमधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. इथे इक्वेशन तुम्ही लिहायचं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता इथे हे जे इक्वेशन्स आहेत हे साधे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स नाही आहेत, हे रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. यांच्यामध्ये व्हेरिएबल्स जे आहेत ते डिनॉमिनेटरमध्ये आहेत. म्हणजे हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. मग त्यांना आपण रिड्यूस करू पहिले आपल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये, मग दोन इक्वेशन्स आपण सायमल्टेनियसली सॉल्व करू. इथे पहिलं जे इक्वेशन आहे मला दिलेलं ते आहे 2x मायनस 3y इक्वल टू 15. आणि सेकंड इक्वेशन आहे 8x प्लस 5y इक्वल टू 77. आता पहा हे पहिलं जे इक्वेशन आहे हे अशा टाईपचं आहे, दॅट इज 2/xला लिहितो मी 2 × 1/x मायनस 3/yला लिहितो मी 3 × 1/y इक्वल टू 15. अँड हे जे सेकंड इक्वेशन आहे 8/x जो आहे याला लिहितो मी 8 × 1/x प्लस 5/yला लिहितो मी 5 × 1/y इक्वल टू 77. आता इथे फर्स्ट इक्वेशनमध्ये पहा इथे 1/x आहे पहिल्या टर्ममध्ये, दुसऱ्या टर्ममध्ये 1/y आहे. सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा फर्स्ट टर्ममध्ये 1/x आहे, दुसऱ्या टर्ममध्ये 1/y आहे. तर मी आता इथे पुढे काय करेल, पुटिंग 1/x इक्वल टू सपोज m अँड 1/y इक्वल टू n इन अबाव इक्वेशन्स. हे जे वर दिलेले इक्वेशन्स आहेत यांच्यामध्ये मी दोन्ही इक्वेशन्समध्ये 1/x इक्वल टू m ठेवायचं आहे अँड 1/y इक्वल टू n ठेवायचं आहे. इक्वेशन्स वी गेट आपल्याला भेटेल. तर ह्या फर्स्ट इक्वेशनमध्ये 2 येईल इंटू 1/xला आपण m ठेवतो आहे म्हणजे 2 × m मायनस 3 इंटू 1/y, 1/yला आपण n ठेवतो आहे इक्वल टू 15. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. हे पहा हे लिनियर इक्वेशन झालं, दोन साईड्स आहे इक्वल आहे म्हणजे इक्वेशन आहे. व्हेरिएबल्स आहेत m आणि n आणि इथे mचा पॉवर 1 आहे, nचा पॉवर 1 आहे म्हणजे हे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे जे फर्स्ट इक्वेशन होतं 2/x हे झालं 2m 2/x मायनस 3y इक्वल टू 15. हे झालं 2m मायनस 3n इक्वल टू 15. आता हे सेकंड इक्वेशन पहा, ह्या इक्वेशनमध्ये 8च राहील, अँड करतो मी इथे 8च राहील आणि इंटू 1/xला आपण m करतो आहे, मग इथे मध्ये प्लस आहे आणि 5 इंटू 1/y, 1/y म्हणजे n ठेवतो आहे आपण, होईल मग 5n इक्वल टू 77. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता पहा हे दोन इक्वेशन्स आपण आता काही क्रेमर्स रूलनी सॉल्व नाही. हे झाले दोन इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि यांच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत m n. तर हे झाले लिनियर इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स m अँड n. आता ह्या दोन इक्वेशनना आपल्याला सॉल्व करायचं आहे. यांना आपण सॉल्व करू इक्वेटिंग द कोइफिशियंट मेथड, जी आपण लास्ट इयरला शिकलो होतो. ती कशी असते, या दोनपैकी एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट्स आपल्याला इक्वल करायचे असतात. आता इथे बघा, इथे mचे कोइफिशियंट्स आहेत 2 आणि 8 आणि इथे nचे कोइफिशियंट्स आहेत 3 आणि 5. आता पहा, जर मला mचे कोइफिशियंट सारखे करायचे असतील तर मी काय करेल, mचा लहान कोइफिशियंट कोणता आहे तो बघेल. इथे mचा लहान कोइफिशियंट आहे 2, मग 2ला मला 8 करता येते का ते बघेल मी. 2ला मला 8 करता येते सहज. मी जर 2ला 4ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2mला मी 4ने मल्टिप्लाय केलं तर इथे 8m होतील. म्हणजे जर मी mचे कोइफिशियंट सारखे करायचे, पहा एक पद्धत असते, व्हेरिएबल कोणाचे सारखे करायचे, मग m आणि n कोइफिशियंट्स कोणाचे सारखे करायचे, कोण्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सारखे करायचे हे आपण कसं ठरवायचं असते. समजा मला mचे कोइफिशियंट सारखे करायचे असतील तर मी त्याचं लहान कोइफिशियंट पहिले किती आहे, 2 आहे. तर मग 2ला मला 8 करता येतं का, मग करता येतं. 2 × 4 म्हणजे 8 होईल. म्हणजे मग इथे 2ला मला 8 करायला फक्त ह्या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर मला nचे कोइफिशियंट सारखे करायचे असतील तर nचा लहान कोइफिशियंट जो आहे तो मी पाहिल, तो आहे 3.
मग 3ला मला 5 नाही करता येत, कारण 3च्या टेबलमध्ये 5 येतच नाही. हां, इथे 6 असता तर मला 3ला 6 करता आलं असतं. इथे 9 असता तर मला 3ला 9 करता आलं असतं. इथे 12 असतं तर मला 3ला 12 करता आलं असतं. पण इथे 3 जो आहे त्याला मला डायरेक्टली 5 करता येणार नाही. मग मला काय करावं लागेल की मला या एनचे कोएफिशियंट सारखे करायचे असतील तर स्मॉलर कोएफिशियंट जो आहे 3 याला मी डायरेक्ट 5 करू शकत नाही. मग मला इथे या इक्वेशन 1ला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे मला लेंदी प्रोसिजर करावी लागेल. तर इथे यांना जर मला सायमल्टेनियसली इक्वेटिंग द कोएफिशियंट सॉल्व करायचं असेल तर मी काय करेल, एमचे कोएफिशियंट इक्वल करेल. कारण एमचे कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर हा स्मॉलर कोएफिशियंट जो आहे त्याला मला डायरेक्ट 8 करता येतं. म्हणजे इथे फक्त इक्वेशन 1ला मला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जर मी यांचे सारखे करतो म्हटलं तर मला डबल प्रोसिजर करावं लागेल. कारण स्मॉलर कोएफिशियंट 3ला मी डायरेक्ट 5ने करू शकत. मग मला इक्वेशन 1ला 5ने आणि इक्वेशन 2ला 3ने असं मल्टिप्लाय करावं लागेल. डबल प्रोसिजर करावं लागेल. तर मी काय डिसाईड करतो, एमचे कोएफिशियंट मी इक्वल करतो. इथे कसे करता येतील तर इक्वेशन 1ला मला इथे 2mला मल्टिप्लाय करावं लागेल 4ने. 8m करायचं आहे मला ते. कारण मग मी इथे लिहिल मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4. मग या इक्वेशन 1ला मी 4ने मल्टिप्लाय करेल. मग 2m इंटू 4 म्हणजे 8m मायनस 3m इंटू 3n इंटू 4 म्हणजे 12n आणि इक्वल टू 15 इंटू 4 म्हणजे 60. हे झालं माझं इक्वेशन 3. आता मला कोणते इक्वेशन सॉल्व करायचे आहे की ज्यांच्यामध्ये एमचे कोएफिशियंट्स इक्वल झालेले आहेत. आता बघा इथे इक्वेशन सेकंड आणि थर्डमध्ये एमचे कोएफिशियंट्स इक्वल झाले आहे, पण यांचे सायन्स पण इक्वल आहेत, प्लस प्लस. मग सायन्स इक्वल असतील तर त्यांना ॲड करून आपल्याला चालणार नाही. सायन्स जर इक्वल असतील तर आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. मग इथे आता पहा, ज्यांचे आपण कोएफिशियंट इक्वल करत असतो तो व्हेरिएबल जो आहे तो या इक्वेशनमधनं निघून जात असतो, कारण कॅन्सल होत असतो तो. मग आता मला मी इथे एमचे कोएफिशियंट सारखे घेतले आहे. म्हणजे याच्यातून हा एम जो आहे हा व्हेरिएबल निघून जाणार आहे, म्हणजे कॅन्सल होणार आहे. आणि राहणार कोण आहे, एन राहणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मला 2 इक्वेशन्स हे सायमल्टेनियसली सॉल्व करायचे आहे, सेकंड आणि हे थर्ड. यांच्यामध्ये मी कोणाचे कोएफिशियंट इक्वल केले आहेत, एमचे. आणि एमचे कोएफिशियंट इक्वल केल्यामुळे हा एम जो आहे व्हेरिएबल हा याच्यातून निघून जाणार आहे आणि राहणार आहे एन. आता इथे मला या 2 इक्वेशन्सना ॲड करून चालणार नाही, कारण ज्यांचे कोएफिशियंट्स मी सारखे केले त्यांचे साईन्ससुद्धा सारखे आहेत. साईन सारखे असतील तर एका इक्वेशनमधून दुसऱ्या इक्वेशनला आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागतं. हां, साईन जर प्लस मायनस असते त्यांचे, याच्या ज्या सिमिलर टर्म्स, ज्या इक्वल टर्म्स आपण केल्या त्यांचे साईन्स जर प्लस मायनस असते तर या 2 इक्वेशन्सना आपण ॲड केलं असतं. पण इथे प्लस आहे, इथेसुद्धा प्लस आहे. साईन इक्वल असतील तर आपल्याला या 2 इक्वेशनचं सबट्रॅक्शन करावं लागतं. मग इक्वेशन 2मधून तुम्ही 3 सबट्रॅक्ट करा की इक्वेशन 3मधून 2 सबट्रॅक्ट करा, हे सारखंच असतं. शेवटी उत्तर जे येईल ते सेमच येईल. पण पुढचे कॉम्प्लिकेशन्स येत नसतील तर जेव्हा 2 यायचे नको असतील तर जेव्हा तुम्ही 2 इक्वेशन्स सबट्रॅक्ट करत असता तेव्हा हे बघा की कोणता कोएफिशियंट कॅन्सल होणार आहे, कोणता व्हेरिएबल कॅन्सल होणार आहे. ज्याचे कोएफिशियंट्स तुम्ही इक्वल केले तो व्हेरिएबल कॅन्सल होणार आहे. मग इथे एम कॅन्सल होणार आहे, एन राहणार आहे. तर काय असतं, 2 इक्वेशन जेव्हा आपण सायमल्टेनियसली सॉल्व करतो आणि त्यांना सबट्रॅक्ट करायचं असते तेव्हा कोण्याही इक्वेशनमधून कोणाला सबट्रॅक्ट करता हे महत्त्वाचं नाही. कोणत्याही इक्वेशनमधून तुम्ही कोणालाही सबट्रॅक्ट करू शकता. जिथे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3ला सॉल्व करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही इक्वेशन 2मधून 3 सॉल्व करा किंवा 3मधून 2 सॉल्व करा, नथिंग बट सेम, उत्तर सेमच येईल. पण मी आत्ताच याच्या आधी बोलल्याप्रमाणे की जेव्हा तुम्ही 2 इक्वेशन सबट्रॅक्ट करता तेव्हा जर पुढचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे
पुढच्या स्टेप्स जर तुम्हाला सोप्या करायच्या असतील तर तुम्ही हे बघा पहिल्यांदा की कोणता व्हेरिएबल कॅन्सल होणार आहे. इथे हा व्हेरिएबल कॅन्सल होणार आहे तुमचा, ज्याचे कोएफिशियंट तुम्ही सारखे केले म्हणजे एम कॅन्सल होणार आहे. मग राहणार आहे एन इथे. मग एन जर राहत असेल तर ज्या इक्वेशनमध्ये एनचा कोएफिशियंट मोठा आहे त्याच्यातून तुम्ही दुसरं इक्वेशन मायनस करा. जसं इथे आता इथे एनचा कोएफिशियंट आहे +5 आणि इथे एनचा कोएफिशियंट आहे -12. चिन्हांसकट पहा. मग पहा +5 मोठा आहे -12पेक्षा. मग या गणितामध्ये या एक्झाम्पलमध्ये तुम्ही इक्वेशन 2मधून इक्वेशन 3ला जर सबट्रॅक्ट केलं तर ते पुढच्या प्रोसिजरसाठी सोपं पडेल. म्हणजे मग मी इथे काय करेल की इक्वेशन 2मधून 3ला सबट्रॅक्ट करेल. सबट्रॅक्ट का करावं लागतं आहे, कारण इथे ज्या टर्म्स तुम्ही इक्वल केलेल्या आहेत या दोन इक्वेशनमध्ये एमच्या टर्म्स तुम्ही इक्वल केल्या आहेत तर त्यांचे साईन्स सारखे असल्यामुळे आपल्याला या दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागतं. आणि मी पुढे हे बघितलं की एम कॅन्सल होणार आहे, एन राहणार आहे. या सेकंड इक्वेशनमध्ये एनचा कोएफिशियंट मोठा आहे म्हणून मी सेकंडमधून थर्डला सबट्रॅक्ट करतो. मी इथे पुढची स्टेप लिहितो. इक्वेशन 2 - 3 किंवा हे लक्षात येत नसेल तर आपण लिहू और असंच लिहिलेलं बरं राहील. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. म्हणजे आपल्याला स्टेप काय करायची आता की इक्वेशन 3ला 2मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. मग मी पहिल्यांदा 2 लिहिल 8m + 5n = 77. हे मायनस प्रोसिजरचं साईन मी जे ब्रॅकेटमध्ये घेतो आणि याच्यातून ह्या थर्ड इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं आहे. 8m - 12n = 60. तर तुम्हाला लास्ट इयरला तुम्ही हे पण शिकले की जेव्हा तुम्ही वरच्या इक्वेशनमधून खालचं इक्वेशन सबट्रॅक्ट करता तेव्हा खालच्या प्रत्येक टर्मचं साईन तुम्हाला चेंज करावं लागतं. हे तर प्रोसिजरचं साईन आहे. या वरच्या इक्वेशनमधून मला मायनस करायचं आहे खालचं इक्वेशन, हे मी मुद्दाम ब्रॅकेटमध्ये घेतलं. आता इथेही फर्स्ट टर्म -8m आहे. तुम्ही सबट्रॅक्ट करताय वरच्या इक्वेशनमधून खालच्याला, तर वरच्यातून खालच्याला सबट्रॅक्ट करताना इथे प्रत्येक टर्मचं साईन चेंज करावं लागेल. इथे 8mला आपल्याला करावं लागेल -8m, इथे -12nला करावं लागेल तुम्हाला +12n आणि +60 याला चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, +60ला करावं लागेल तुम्हाला -60. मग आता इथे +8m -8m हे कॅन्सल होऊन जाईल ही टर्म आणि इथे +5n +12n दोन्ही साईन सारखे असतील तर आपण यांना सम करतो. यांची हे झाले 17n आणि साईन येईल यांचं दोघांचे प्लस आहे म्हणजे प्लस आणि = 77 - 60 म्हणजे 17. मग आता पुढे येईल हे की n = 17 आणि हा × 17 मी इकडे घेतो. हा × 17 इकडे आल्यावर /17 होईल. तर n = 17/17 दॅट इज n = 1. आता ही nची व्हॅल्यू मी हे जे nवाले इक्वेशन्स आहेत 3, हे पहिलं mnवाले हे दुसरं आणि हे तिसरं मी सॉल्व केले आहे सेकंड आणि थर्ड. पण फर्स्ट इक्वेशनलाच मी या थर्डमध्ये कन्वर्ट केलं होतं. म्हणजे मी ज्यांना सोडवलं तेच इक्वेशन घेतले पाहिजे हे जरुरी नाही. हे फर्स्ट इक्वेशनसुद्धा मी घेऊ शकतो. ते इक्वेशन mnमधले घ्यावे लागतील. ते 1, 2 आणि 3 या तीनपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये मी ही nची व्हॅल्यू ठेवेल. म्हणजे मला कोणाची व्हॅल्यू भेटेल mची. तर मी एक काम करतो, हे फर्स्ट इक्वेशन सोपं पडतं आहे आपल्याला. या इक्वेशनमध्ये मी nची व्हॅल्यू पुटअप करतो. म्हणजे मी इथे लिहितो आहे पुटिंग n = 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आपण nची व्हॅल्यू ठेवू 1. मग आपल्याला भेटेल ते इक्वेशन आहे 2m - 3 आणि n. आता nची व्हॅल्यू 1 आहे तर ही व्हॅल्यू मी टाकतो ब्रॅकेटमध्ये इथे. म्हणजे 3 × n म्हणजे 3 × 1 = 15. मग हे होईल 2m - 3 × 1 मीन्स 3 = 15
-3ला मी इकडे घेतो. 2m इक्वल टू 15 प्लस 3 म्हणजे 2m इक्वल टू 18 म्हणजेच m इक्वल टू 18/2. देअरफॉर m इक्वल टू 9. आता पहा आपल्याला m आणि nच्या व्हॅल्यूज भेटल्या, पण आपले जे इक्वेशन्स आपल्याला दिले होते सॉल्व करायला ते इक्वेशन्स आहेत इन x अँड y, आणि आपल्याला व्हॅल्यूज भेटल्यात m आणि nच्या. तर आपल्याला हे जे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं हे 2 इक्वेशन सॉल्व करणं आहे. जे लिनियर इक्वेशन्स नाही आहेत त्यांना आपण लिनियर इक्वेशन्समध्ये रिड्यूस केलं होतं. ह्या दोन्ही इक्वेशन्सना आपण ह्या 2 लिनियर इक्वेशन्समध्ये रिड्यूस केलं होतं. जे हे रेड्युसिबल इक्वेशन्स ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरमध्ये असतात त्यांना आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये रिड्यूस करू शकतो. जसं मी तुम्हाला याच्या आधी एक्सप्लेन केलेलं होतं की हे दोन्ही इक्वेशन्स जे आहेत मी पहिल्यांदा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये रिड्यूस केले. त्या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व केल्यावर मला mnच्या व्हॅल्यूज भेटल्या. पण मला mnच्या व्हॅल्यूज नको, मला x आणि yच्या अशा व्हॅल्यूज पाहिजेत की ज्या ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये टाकल्यावर हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे, आणि त्या व्हॅल्यूज मी या सेकंड इक्वेशनमध्ये टाकल्यावर हे सेकंड इक्वेशनसुद्धा सॅटिस्फाय झालं पाहिजे. मला mnच्या व्हॅल्यूज काढायच्या नाही आहेत, मला xyच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. मग आता काय करायचं पुढे, मी इथपर्यंत आलो. मग मी येते आता लिहिल की बट, मी लिहिलं आता बट काय होतं की आपण 1/xला m म्हटलं होतं आणि 1/yला n म्हटलं होतं. तर मी आता ते लिहितो आहे. बट m इक्वल टू काय आहे, 1/x आहे. हे बघा, m इक्वल टू 1/x अँड n इक्वल टू आहे 1/y. मी इथे लिहिल मी बट m इक्वल टू 1/x अँड n इक्वल टू 1/y. मग देअरफॉर आता इथे मी mची व्हॅल्यू टाकतो 9 इक्वल टू 1/x अँड इथे nची व्हॅल्यू टाकतो. nची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग n म्हणजे 1 इक्वल टू 1/y. मग आता इथे काय करतो मी, हे डिवायडेड बाय x इकडे घेतो. मग डिवायडेड बाय x इंटू x होईल, आणि हा इंटू 9 जो आहे हा इकडे घेतो. हा इंटू 9 इकडे डिवायडेड बाय 9 होईल. पुन्हा एकदा पहा, नीट पहा, हा डिवायडेड बाय x मी इथे घेतला, हा डिवायडेड बाय x इथे इंटू x होईल, आणि इंटू 9 जो आहे तुम्ही इकडे आणला इक्वल टू साईनच्या, तर इंटू 9 इकडे होईल डिवायडेड बाय 9. म्हणजे हा x जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो इकडे न्यूमरेटरमध्ये जाईल, आणि हा 9 जो न्यूमरेटरमध्ये आहे तो इकडे डिनॉमिनेटरमध्ये येईल. म्हणजे दॅट इज x, हा x इकडे येईल इक्वल टू, आणि एक्ससोबत जो इंटू 9 आहे तो इकडे डिवायडेड बाय 9 येईल. म्हणजे थोडक्यात x इकडे जाईल, 9 इकडे येईल, म्हणजे xची व्हॅल्यू होईल 1/9. अँड इथे तेच होईल, y इकडे जाईल आणि हा 1 इकडे येईल, म्हणजे y इक्वल टू, हा डिवायडेड बाय y इकडे इंटू y झाला, आणि इंटू 1 इकडे डिवायडेड बाय 1 होईल, म्हणजे 1/1. आणि तुम्ही जाणताच हा 1 इकडे आला म्हणजे 1/1, आणि 1/1 म्हणजे असतो 1. म्हणजे आपलं झालं, आपलं आन्सर झालं या प्रॉब्लेमचं. आपल्याला xyच्या व्हॅल्यूज पाहिजे होत्या ज्या त्या दोन्ही इक्वेशन्सना सॅटिस्फाय करतील, दिलेल्या दोन इक्वेशनना. आपलं झालं देअरफॉर द सोल्युशन इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 1/9 आणि वायची व्हॅल्यू 1. तर हे अशा पद्धतीने हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स, ह्या 2 इक्वेशन्सना मी सायमल्टेनियसली सॉल्व केलं. एक्स आणि वायच्या मी अशा व्हॅल्यूज काढल्या ज्या या इक्वेशनला आणि या इक्वेशनला, या दोन्ही इक्वेशन्सना सॅटिस्फाय करतील. आता मी नेक्स्ट जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल्स 2, 3 आणि 4 घेईल, जे इम्पॉर्टंट असतात, जे आपल्याला 4 मार्क्ससाठी परीक्षेला विचारतात.